जिल्ह्यात गेले 8 दिवस झोडपणाऱ्या पावसाने बहुतांशी भागात उघडीप दिली. काही ठिकाणी रिमझिम सुरूच राहिले. दिवसभर सर्वत्र ढगाळ वातावरण होते. शिराळा वाळवा तालुक्याच्या काही भागांमध्ये पावसाने दमदार सुरुवात झाली. संततधार पावसामुळे तासगावमधील 3 आणि कडेगावमधील 1 असे 4 जिल्हा मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. कृष्णा नदीवरील 4 बंधारे पाण्याखाली गेले. दरम्यान सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणी पातळी सायंकाळी 16.5 फुटांवर पोहोचली. संततधार पडणाऱ्या पावसाचा जोर कमी झालाय. दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं. दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमंका, तासगाव, खानापूर, कडेगाव तालुक्यांसह मिरज, पलूस तालुक्यातही गेल्या 12 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शेतात सर्वत्र पाणी साचून राहिले. नदी, ओढे, नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. दिवसभराच्या उघडीपीनंतर सायंकाळी काही भागात पावसाचा जोर कमी झाला आणि पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या. जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच असल्यामुळे कृष्णा नदीवरील जिल्ह्यातील 5 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झालाय. बहे, डिग्रज, सांगली आणि म्हैसाळ असे 4 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे तेथील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवली आहे. संततधार पावसामुळे ओढे, तलावासह नद्या ओसंडून वाहत आहेत. पावसामुळे तासगाव तालुक्यातील 3 आणि कडेगाव तालुक्यातील 1 मार्ग बंद करण्यात आलाय. वासुंबे, मतकुणकी, कुमठे ते सांबरवाडी, राजापूर, शिरगाव मार्ग, बस्तवडे, गव्हाण, शिरढोण रस्ता तसेच कडेगाव तालुक्यातील ढवळेश्वर, कळंबी, भाळवणी, देवराश्रे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. कुपवाड MIDC मधील सह्याद्री स्टार्च कारखान्याच्या पाठीमागे शिवशक्तीनगर येथे मध्यरात्री एका तरुणाचा धारधार शस्त्राने भोगसून निर्घुण खून झाल्याची घटना घडली. डोक्यावर आणि छातीवर वर्मी घाव बसल्याने तरुण गंभीर जखमी झालाय. रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्याचं पाहून हल्लेखोर पसार झाले. श्रवणेशनाथ महावीर चौगले असं मयत तरुणाचं नाव आहे. याबाबत उमेश आप्पासाहेब पाटील यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली. सोफिया अशोक मोरे अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. खुनाचं नेमकं कारण समजू शकलं नाहीये. मयत श्रवणेशनाथ चौगुले हा MIDC मधील शिवशक्तीनगरमधील सिद्धिविनायक पार्क येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. तो ड्रायव्हिंगचं काम करत होता. काही दिवसांपूर्वीच दोघेजण मित्र त्या ठिकाणी राहायला आले होते. रविवारी रात्री खोलीत मयत श्रवणेशनाथ मित्रांसमवेत बसला असताना त्याला अज्ञात कारणावरून धारधार शस्त्राने डोक्यात आणि छातीवर वर्मी घाव करून जखमी केलं. तो रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्याचे दिसताच संशयितांनी पलायन केलं. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक भांडवलकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने गंभीर जखमीस मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अजून समजू शकलं नाहीये. महापालिका क्षेत्रात कोरोनाने शिरकाव केला असून सांगली येथील शिवाजीनगरमधील एका महिलेचा तर सुभाषनगरमधील एका पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक रुग्ण आढळून आला होता. आता महापालिका क्षेत्र देखील कोरोनाने शिरकाव केलाय. शिवाजीनगरमधील 62 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली तर सुभाषनगर येथील 55 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीला पक्षघाताचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी केलं आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या महापुरास कोणकोणते घटक जबाबदार आहेत याचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने वडनेरे समितीची स्थापना केली होती. तर समितीने अलमट्टी धरणाला क्लीन चिट दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा अहवाल राज्य शासनाला मान्य आहे का? जर असेल तर मग नेमक्या कोणत्या कारणामुळे महापूर येतो? महापूर येऊ नये म्हणून कोणती पर्यायी व्यवस्था शासनाने केली आहे? यंदा दुर्दैवाने पूर आल्यास होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण? तसेच महापुराला नक्की जबाबदार कोण आहे? कर्नाटक की महाराष्ट्र? अशा प्रश्नांची सरबत्ती खासदार विशाल पाटील यांनी पत्रकार बैठकीत राज्य शासनावर केली. तसेच जागतिक बँकेतून मिळणाऱ्या कर्जातून केवळ पुराचे शहरात आलेले पाणी लवकर जाण्यासाठी गटारी बांधायला दिल्याची टीकाही त्यांनी केली आहे. यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, वडनेरे समितीचा अहवाल कर्नाटकास पोषक आहे. महापुराशी अलमट्टीचा काहीही संबंध नसल्याचं समितीचं म्हणणं असलं तरी अलमट्टीची उंची वाढवण्यास सध्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे. साहजिकच सध्या तरी उंची वाढणार नाहीये. वडनेरे समितीचा अहवाल शासनाला मान्य असला तरी आम्हाला नाही. त्यामुळे शासनाने पुन्हा समितीचे पुनर्गठन करावे आणि त्या समितीचा अहवाल घ्यावा अशी आमची मागणी आहे. महापुरात जबाबदार कोण? कर्नाटक की महाराष्ट्र हे देखील शासनाने जाहीर करावं. राज्य शासनाची पूर नियंत्रण योजना चांगली आहे, परंतु पुराचे पाणी शहरात आल्यावर त्यावर कोणत्या उपाययोजना करण्यापेक्षा पुराचं पाणी शहरात येऊ नये याकरिता प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
संभाव्य पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. आवश्यक त्या ठिकाणी संभाव्य पूर परिस्थितीबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मान्सून पूर्व तयारी व संभाव्य पूर बाधित क्षेत्राची पाहणी आयुक्त सत्यम गांधी यांनी अधिकाऱ्यांसह केली आहे. प्रशासनाने आपत्ती काळामध्ये आवश्यक त्या सर्व बाबींची तयारी पूर्ण केली आहे. आपत्ती काळामध्ये कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन आपत्तीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सांगलीमधील सूर्यवंशी प्लांट, मगरमंच कॉलनी, कर्नाळ रोड, कर्नाळ बायपास रोड तसेच पूर बाधित होणाऱ्या कुटुंबांना स्थलांतरित करण्यात येणाऱ्या निवारा केंद्रातील व्यवस्थेची पाहणी देखील केली. सांगली येथील भिडे जलतरण रोटरी क्लब, शाळा नंबर 17, रोटरी क्लब, विश्रामबाग इत्यादी भागाची पाहणी करून संबंधित अधिकारी यांना संभाव्य पूर परिस्थिती उपाययोजनेबाबत सूचना करण्यात आल्या. मिरज येथील कृष्णाघाट परिसर, मिरज हायस्कूल इत्यादी परिसराची पाहणी करून कृष्णाघाट परिसरातील पुराने विस्थापित होणाऱ्या नागरिकांसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त विजया यादव, सहाय्यक आयुक्त प्रज्ञा त्रिभुवन, सहदेव कावडे, नकुल जकाते, सचिन सागावकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारी अभियंता पाणपुरवठा चिदानंद कुर्णे, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्ष, डॉक्टर रवींद्र ताटे, अग्निशामक अधिकारी सुनील माळी आदी जण उपस्थित होते. शासकीय रुग्णालयासंदर्भात येथे येणाऱ्या सांगलीकरांच्या बऱ्याच तक्रारी असल्याचं आढळून आले. त्या तक्रारींचा तातडीने निपटारा करा असे निर्देश खासदार विशाल पाटील यांनी दिलेत. दरम्यान सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प असून भविष्यात रुग्णांमध्ये वाढ झाली तर त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही असा दिलासाही खासदार विशाल पाटील यांनी दिलाय. येथील शासकीय रुग्णालय आरोग्य यंत्रणेच्या तयारीची माहिती घेण्याकरिता आयोजित आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शासकीय रुग्णालयात औषधे उपलब्ध नसतात. रुग्णालयातून बाहेरून औषधे घेऊन येण्याकरिता त्यांना चिठ्ठ्या दिल्या जातात. रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणा बद्ध अवस्थेत आहे. चतुर्थ श्रेणीची कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. पावसाळा आला तरी शासकीय रुग्णालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोर तसेच अन्यत्र साचलेल्या पाण्याचा नागरिकांना त्रास होतो. रुग्णालयात स्वच्छतेकडे दुर्लक्ष असतं. ऑक्सिजन प्लांटकरिता आणलेली कॉपर वायरची चोरी झाली तर दोष कोणाचा असं नागरिकांच्या मनातील असंख्य प्रश्न पत्रकारांनी खासदार विशाल पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी तिथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम, शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे, मिरज शासकीय रुग्णालयाचे उपाधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील आदी जण उपस्थित होते. दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या कुपवाड ते बामणोलीला जोडणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे पाणी साचून तळ साचले. गुडघाभर पाण्यातून वाहनधारकांना मार्ग काढावा लागतोय. प्रशासनाने पाण्याचा निचरा करण्यासाठी पाईप मागवल्या परंतु अजूनही काम मार्गी लागलं नाही. प्रशासनाच्या या गलथान कारभाराचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागतोय. लवकरात लवकर तोडगा काढून रस्ता दुरुस्ती करून पाण्याचा निचरा व्यवस्थापन करून द्यावं अशी मागणी नागरिक व्यापारी करीत आहेत. शहरातून बामणोली कोल्हापूरला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. स्थानिक नागरिकांना याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते. शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, सायकलस्वार यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर साचलेलं पाणी निचरा होण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. तळ्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. खड्ड्यातील पाणी अंगावर उडत असल्याने चकमकी जडत आहेत तर खड्ड्यांचा अंदाज न लागल्याने किरकोळ अपघात होत आहेत. सांगली मध्यवर्ती बस स्थानकात वर्षभरापूर्वी झालेल्या प्रवासी महिलेच्या दागिने चोरीचा छडा अखेर पोलिसांनी लावलाय. सदरची चोरी करणाऱ्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील तिघांना अटक करण्यात आली असून एक जण पसार झालाय. या तिघांकडून चोरीतील 4,52,000 रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आहे. रिजवाना सिराज अहमद पठाण, विनायक अरुण हिंडलगेकर आणि किरण रामदास वेर्णेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर महांतेश मारुती हनबर हा पसार झालाय. किर्लोस्करवाडी येथे राहणाऱ्या फिर्यादी फरीदा सय्यद या 20 जुलै 2024 रोजी लग्न समारंभ आटोपून गावी जाण्यासाठी सांगली मध्यवर्ती बस स्थानकात आल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांचे दागिने हे बॅगमध्ये ठेवले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलून सय्यद यांची दागिन्यांची बॅग लंपास केली होती. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात सय्यद यांनी फिर्याद दिली होती. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक संशयितांच्या मागावर होते.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर सदरची चोरी करणाऱ्या बेळगावातील संशयित तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कसून चौकशी केली आहे. त्यांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. खानापूर तालुक्यातील करंजे येथील ग्रामपंचायत अधिकारी संभाजी विठोबा चव्हाण यांच्यावर ग्रामपंचायत प्रशासकीय आणि आर्थिक गैरव्यवहारामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवारी केली. जिल्हा परिषदेकडील कोणत्याच कर्मचाऱ्यांनी शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा धोडमिसे यांनी दिलाय. करंजे येथील ग्रामपंचायत अधिकारी चव्हाण यांच्या कामाबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार आली होती. या अनुषंगाने ग्रामसेवक चव्हाण यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या कामकाजात आढळून आलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय अनियमितता, वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणे, विहित पद्धतीत निविदा प्रक्रिया न राबवणे, ग्रामनिधी रकमेचा अपहार व कर वसुलीच्या पावती पुस्तकामध्ये खाडाखोळ करण्याबाबतचे प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चव्हाण ग्रामपंचायत अधिकारी यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील 1964 मधील 3(ब) नुसार निलंबित केले. हळदीची प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बारदानास अवघे 8 रुपये देण्यात येत असल्याच्या विरोधात शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देताच बाजार समिती नरमली. आता रिकाम्या बारदानाची किंमत 8 रुपयावरून 14 रुपये करण्यात आली. या निर्णयाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी बाजारात 25 रुपये बारदाने खरेदी करावे लागत असल्याचं स्पष्ट झालंय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सांगली येथील आवारात दरवर्षी लाखो क्विंटल हळदीची आवक होते. पूर्वी शेतकरी सर्रास 50 किलोपेक्षा जास्त वजनाचा शेतमाल बसेल अशा बारदानातून पाठवत होते, परंतु हमालांनी उचलून वाहण्यास सोयीचं व्हावं यासाठी नियम बदलला. आता 50 ते 60 किलोपर्यंत माल भरावा लागतो. हळद व चोरा 60 किलोपर्यंत भरण्यासाठी वापरण्यात येणारे रिकामे पोते शेतकरी सध्या 25 रुपयाला खरेदी करतात, पण शेतमाल यार्डात विकल्यावर हिशोबात त्यांची किंमत केवळ 8 रुपये धरली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत असल्याचं स्पष्ट झालं होतं. फेब्रुवारीमध्ये शेतकरी संघटनेच्या शीतल राजोबा, शंकर कापसे, मोहन परमने, एकनाथ कापसे, सुभाष राजोबा, वसंत भिसे यांनी रिकाम्या बारदानाची किंमत 19 ते 20 रुपये करण्याबाबतच्या मागणीसाठी लेखी पत्र दिलं होतं. त्याची दखल घेत सांगली बाजार समितीने 75% दरवाढ करत बारदानाची किंमत 14 रुपये केली आहे.